हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 1.3 सुरू करणार आहोत. एक्सरसाइज 1.2 पर्यंत मी नवीन आता त्याचं प्लेलिस्ट बनवली आहे, स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्टची, जे तुम्ही बघू शकता बाकीचे 2 व्हिडिओ. चला फर्स्ट क्वेश्चन बघूया. इन द गिवन अल्फाबेट ॲट विच प्लेस इज द लेटर व्ही फ्रॉम द लेटर के. व्हीची पोझिशन किती आहे के पासून. फ्रॉम द लेटर के म्हणजे के पासून मोजायला सुरुवात करायला लागेल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. व्ही कुठल्या पोझिशनला आहे? 12th पोझिशनला. इथे सेकंड ऑप्शन मार्क करा, 12th पोझिशनला. नेक्स्ट बघूयात. इन द अल्फाबेट विच लेटर इज नियरर टू आर दॅन टू के. म्हणजे इथे आरच्या जवळ कुठलं लेटर आहे के पेक्षा. आता आपण ते लेटर कसे बघायचे. आता इथे बघा खाली ऑप्शन 4 दिले आहेत, मग ह्या 4 ऑप्शनमधलं आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे, मग आरच्या जवळ इथे सर्वात जवळ कुठला आहे लेटर? पी आहे. केच्या जवळ बघा एल आहे फर्स्ट पोझिशनला, दुसऱ्या पोझिशनला एम आहे, तिसऱ्या पोझिशनला एन आहे, ओ तर नाहीच आहे. आणि विचारलंय लेटर नियरर टू आर दॅन टू के. आता के पेक्षा पी खूप लांब आहे, पण तो आरच्या जवळ आहे. सो ऑप्शन काय असणार आहे? 4th ऑप्शन पी. सो इथे 4 ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. विच लेटर इन द अल्फाबेट have the number of letters between them half of that of the number of letters between E and N. त्याचा अर्थ तुम्हाला कळला का? की ई आणि एन मध्ये ठीक आहे, हे नंबर तुम्हाला दिसत आहेत लेटर्स. ई आणि एन मध्ये किती लेटर आहेत त्याच्या हाफ नंबर आहेत. त्याचा हाफ नंबर काढला की असे अजून कुठले 2 लेटर आहेत जिथे सेम डिस्टन्स आहे त्या दोघांमध्ये. तर आता ई पासून आपण बघूयात. 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे, म्हणजे आणि 8 हा एम आहे 8. सो 8 नंबर्स आहेत ई आणि एन मध्ये. ठीक आहे, मग आणि त्याच्या हाफ किती काय येत आहे? 4 येत आहे. मग असे अजून 2 कुठले लेटर आहेत ज्याचा मध्ये 4 लेटर्स येत आहेत. तर आता बघा ऑप्शन पहिला काय दिलाय? एम आणि व्ही दिलाय. ठीक आहे, तर एम आणि व्ही मध्ये बघा किती अंतर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आहे. पण 8 आहे, आपल्याला काय हवंय? 4 हवंय. प्रश्न बघा नीट एकदा वाचून घ्या. विच लेटर्स इन द अल्फाबेट हॅव द नंबर्स ऑफ लेटर्स बिटवीन देम हाफ ऑफ दॅट नंबर ऑफ लेटर्स बिटवीन ई अँड एन. ई एन पेक्षा ई आणि एन मध्ये जेवढे नंबर्स आहेत त्याच्या हाफ 4. तेवढे नंबर कुठल्या दुसऱ्या 2 अल्फाबेटमध्ये आहेत, त्याचा अजून हाफ करायचं नाहीये. ठीक आहे, सो एम आणि व्ही तर नाही येणार. ए आणि जी बघूयात. ए आणि जी मध्ये बघा 1 2 3 4 5 आहेत. सो 5 हे पण आन्सर नाही येणार. डी आणि आय मध्ये बघूयात. 1 2 3 4. बघा डी आणि आय मध्ये किती लेटर्स येत आहेत? 4. मग डी आणि आय हा ऑप्शन आपला आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. इन द अल्फाबेट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सिरियल नंबर ऑफ द लेटर पी फ्रॉम द लेफ्ट अँड राईट एंड्स. एकदम सिम्पल आहे बघा हे कळायला. पीच्या लेफ्ट साईडनी पी हा किती नंबरवर आहे आणि राईट साईडनी किती नंबरवर आहे, तर दोघांमधला डिफरन्स विचारलाय. सो आता इथे बघा काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे टोटल हे 15 झाले. म्हणजे हा पी किती आहे? इथे लेफ्ट पासून 16 नंबरला आहे. इथपासून किती नंबरला आहे बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंबरला आहे. मग 16 मायनस 10 किती होतं? 16 मायनस 10 इज 6. सो ऑप्शन 3 इज करेक्ट. चला नेक्स्ट बघूयात. 5th क्वेश्चन. इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज विच पेअर ऑफ लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन इज नॉट ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द 14 लेटर फ्रॉम द राईट साईड ऑफ द अल्फाबेट सिरीज. आता 14 लेटर कुठला आहे फ्रॉम राईट साईड अल्फाबेट सिरीजमध्ये आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे एल आहे, हे किती आहे? 14 लेटर आहे फ्रॉम राईट. ठीक आहे, आता कुठले असे खालचे ऑप्शन आहेत, हे जे 4 ऑप्शन दिले आहेत, तर ह्या 4 ऑप्शनमधले कुठले इक्वल डिस्टन्सवर नाही आहेत एल पासून, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर पहिला ऑप्शन बघा घेऊयात आपण जी आणि यू. आता एल पासून बघा जी कुठल्या अंतरावर आहे? 1 2 3 4 5 5thवर आहे जी. ठीक आहे, आणि यू कितीवर आहे बघूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9. यू आहे 9th पोझिशनला. ठीक आहे, मग दोघांचा डिस्टन्स सेम आहे का? नाही. दुसरा ऑप्शन बघा एफ आणि आर आहे. आपण एकच आता ऑप्शन चेक करूयात, म्हणजे आपला पहिलंच ॲक्च्युली उत्तर मिळालंय की हे दोन्ही इक्वल डिस्टन्सवर नाही आहेत. आता एफ बघा एल पासून किती अंतरावर आहे? 1 2 3 4 5
सिक्स पोझिशनला आहे. आणि आर कितीला आहे? 1 2 3 4 5 6. ठीक आहे, म्हणजे दोन्ही 6 पोझिशनला आहेत. एफ पण 6ला आहे, आर पण 6ला आहे. मग आपल्याला फाईंड काय करायचं? इक्वल डिस्टन्सला नाही. ठीक आहे, अजून एक आपण ऑप्शन बघूयात बी आणि व्हीचा. सो इथे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि व्ही बघा कितीवर आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे हा पण 10th आहे, हे पण 10th आहे. म्हणजे आपलं ऑप्शन काय आहे? पहिला जी अँड यू. सो हा ऑप्शन मार्क करा, जी अँड यू, जे इक्वल डिस्टन्सवर नाही आहे. चला नेक्स्ट बघूयात. इन द अल्फाबेट इफ द लेटर्स फ्रॉम डी टू ओ आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर, विच लेटर विल ऑकर ॲट द मिडल प्लेस? डी आणि ओ. चला आपण तिथेच लिहून घेऊयात. डी पासून बघा, डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ. हे जर रिव्हर्स ऑर्डरला घेतले, म्हणजे जसं उलटं लिहिलं तर मिडल प्लेसला कुठलं लेटर असणार आहे? मग कसं लिहिलं तरी मिडल प्लेसला लेटर सेमच असणार आहे. सो आपण काउंट करूया, टोटल लेटर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हे आपण डी टू ओ मध्ये लिहून घेतले, तर हे आता आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहून घेऊ. ओ एन एम एल के जे आय एच जी एफ ई डी. आणि आता पहिले कुठले होते बघा? ए बी सी डी. आणि हे टोटल 12 लेटर्स आहेत. आपल्याला मिडल लेटर हवं आहे, ते कुठलं आहे? म्हणजे ओ नंतर परत काय येणार आहे? पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. ठीक आहे, आता ह्या सगळ्यांमध्ये मिडल लेटर कुठलं आहे? हे आपल्याला फक्त रिव्हर्स ऑर्डर कशाची चेंज करायची आहे? डी टू ओची. म्हणजे हे ए बी सी डी असंच राहणार आहे. ठीक आहे, हे पुढचं पण सगळं असंच राहणार आहे. मग आता ह्या सगळ्यांमधलं मिडल लेटर कुठलं? हे टोटल लेटर्स किती आहे? 25. म्हणजे आपण इकडे 12 आणि इकडे 12 घेतले, तर मधलं जे लेटर येणार आहे ते कुठलं आहे बघूयात. 1 2 3 4, सॉरी डी नाही लिहिला, चुकून लिहिला जास्तीचा. ए बी सी 1 2 3 4 5 6 7 8 9 12 11 12. हा 12 नंबर आला इथे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा 12 आला इथून. म्हणजे मिडल लेटर कुठलं आलं? हे मिडल लेटर आलं. मग आता जेव्हा रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपण ओ टू डी लिहिलेला आहे, डी टू ओ लिहिलेला आहे, तेव्हा एमच्या बरोबर कुठलं येत आहे? खाली एफ येत आहे. सो ऑप्शन आपला काय असणार आहे? आन्सर एफ. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. फ्रॉम द राईट एंड ऑफ द अल्फाबेट विच लेटर हॅज द सिरियल नंबर सेम ॲज दॅट ऑफ द सिरियल नंबर ऑफ के फ्रॉम द लेफ्ट एंड? चला, म्हणजे इथे आपल्याला काय करायचं आहे? आधी के ची आपल्याला पोझिशन मोजायची आहे लेफ्ट पासून. कुठे आहे बघा? हे 10 पहिले 5 आहेत, हे 5 आहेत 10. म्हणजे के कुठल्या पोझिशनला आहे? 11 पोझिशनला. मग तसंच राईट हँड साईडला 11 पोझिशनला कुठला नंबर येतोय? हे 5 10. ओ कुठल्या नंबरला आहे? 11 नंबरला. सो ऑप्शन ओ इज अवर आन्सर. फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. इफ द लेटर्स आय टू ओ इन द अल्फाबेट आर रिटर्न इन द रिव्हर्स ऑर्डर 2 times in a row, which letter will be at the 10th place from the right end? आता हे आधी आपण लिहून बघूयात. चला बघा, हे आय टू ओ नंबर मी लिहून घेतलेत, लेटर्स लिहून घेतलेत. मग आता हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये आपल्याला दोनदा लिहायचे. ठीक आहे, मग हे लिहून घेऊ आपण. ओ एन एम एल के जे आय, परत एकदा ओ एन एम एल के जे आय. आता प्रश्न बघा काय विचारला आहे? विच लेटर विल बी ॲट द 10th प्लेस फ्रॉम द राईट एंड. इथून राईट एंड पासून 10वा लेटर कुठला असणार आहे? सो आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. के लेटर असणार आहे. म्हणजे आन्सर काय आलं आपलं? थर्ड ऑप्शन के. क्वेश्चन बघूयात. इन द अल्फाबेट विच लेटर करस्पॉन्ड टू द सेम सिरियल नंबर फ्रॉम द लेफ्ट अँड द राईट एंड. आता मग अशीच आपण इथे बघितलं बघा, इथून पण हा 12 नंबरला एन आहे आणि इथून 12 नंबरला एल आहे. म्हणजे मिडल लेटर कुठला? ह्याला एमचा नंबर काय आहे? 13. इकडनं पण 13 आहे, इकडनं पण 13 आहे.
सो आन्सर काय असणार आहे आपलं एम. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. इन द गिवन अल्फाबेट विच लेटर ऑकर्स ॲट द 7th प्लेस टू द राईट ऑफ द 15th लेटर फ्रॉम द राईट एंड. चला इथे पहिलं जे आपल्याला सांगितलं ते आधी आपण करूयात की प्लेस टू द राईट ऑफ द 15th लेटर फ्रॉम द राईट एंड. म्हणजे 15th लेटर फ्रॉम द राईट एंड कुठला आहे? हे 5, हे 5 10 आणि हे 11 12 13 14 15. म्हणजे के लेटर हे 15th लेटर आहे. मग काय विचारलंय? 7th प्लेस टू द राईट, म्हणजे त्या के पासून राईटला 7th लेटर कुठला आहे? 1 2 3 4 5 6 7 आर आहे. सो इथे बघा आर ऑप्शन, थर्ड ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन द गिवन अल्फाबेट सिरीज विच लेटर इज द 6th पोझिशन ऑन द राईट हँड ऑफ द लेटर विच ॲट द 4th प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज इन द 9th फ्रॉम द राईट हँड साईड ऑफ द सिरीज. आता इथे हे मी लेटर लिहून घेतलेले आहेत, हे आपण काउंट करूयात. तर इथे आपण पहिले फाइंड करूयात की राईट हँड साईडवरनं 9th लेटर कुठलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, 9th लेटर आहे क्यू आहे. ठीक आहे, आता त्या 9th लेटरवरनं आपल्याला काय हवंय? विच लेटर इज द 6th पोझिशनचं आपलं हे फाइंड करायचं. 6th पोझिशनचं ऑन द राईट हँड साईड ऑफ द लेटर विच इज ॲट 4th प्लेस टू द लेफ्ट ऑफ द लेटर विच इज ॲट 9th फ्रॉम द राईट हँड साईड. म्हणजे आता ह्याच्यानंतर 4th प्लेसला लेटर कुठलं आहे? जे क्यू आहे त्याच्या राईट हँड साईडला, म्हणजे इकडे सॉरी लेफ्ट हँड साईडला इथे कुठलं लेटर आहे? 1 2 3 4 एम लेटर आहे. ठीक आहे, हे कुठलं आहे? 4th प्लेसला आहे. हे एम लेटर आहे. आता विचारलंय की विच लेटर इज ॲट द 6th पोझिशन ऑन द राईट हँड ऑफ द लेटर विच इज ॲट 4th प्लेस. मग ह्याच्या राईट हँडच्या 4th प्लेसला लेटर एमच्या राईट हँड साईडला लेटर कुठला आहे? 1 2 3 4 5 आणि कुठल्या पोझिशनला विचारलं? 6th पोझिशनला. म्हणजे एस काय आहे इथे? 6th पोझिशनला आहे. म्हणजे आन्सर काय आहे आपलं? एस. थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, फक्त नीट रीड करा काय सांगितलंय आणि मग आन्सर द्या एक्झाममध्ये. सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. हे बघा 2022ला हे विचारलं होतं. विच लेटर ऑकर्स ॲट द मिडल प्लेस ऑफ द मिडल लेटर ऑफ द अल्फाबेट अँड द लेटर ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट एंड. इथे बघा आता प्रश्न विचारला आहे की मिडल प्लेस ऑफ द मिडल लेटर. मिडल लेटर आपलं कुठलं आहे? एम आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर सांगितलंय द लेटर ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट एंड. 5th प्लेसला कुठला लेटर आहे फ्रॉम द राईट एंड? यू आहे. ठीक आहे, 1 2 3 4 5. मग हे यू आणि एमच्या मध्ये ह्यांच्या दोघांमध्ये मिडल लेटर कुठलं आहे? तर बघा एम इथे फर्स्ट प्लेसला आहे. सो 1 2 3 4 5 आणि इथे पण 1 2 3 4 5. म्हणजे क्यू नंबर हा क्यू लेटर हा मिडल प्लेसला आहे. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा क्यू. नेक्स्ट बघा. द सिरियल नंबर ऑफ विच लेटर इज ऑब्टेन फ्रॉम द डिव्हिजन ऑफ द सिरियल नंबर ऑफ लेटर सी अँड यू. आता हे एकदम सिंपल आहे बघा. सीची पोझिशन आहे इथे, सीची पोझिशन किती आहे इथे? 3 आणि यूची पोझिशन किती आहे बघा? हे 5 10 15 20 आणि यूची पोझिशन आहे 21. मग 21ला 3ने डिवाइड केलं तर किती मिळणार आहे आपल्याला? 7. मग 7th लेटर कुठलं आहे बघा? हे 5 आणि 6 7 जी लेटर आहे. सो ऑप्शन काय असणार आहे? जी. ठीक आहे, हे बघा सी लेटर आहे हे 3rd पोझिशनला आहे. यू लेटर आहे हे 21ला आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? इज ऑप्टेन फ्रॉम द डिव्हिजन. म्हणजे 21 डिवायडेड बाय 3 केलं तर काय येतं? आन्सर 7 आणि 7th लेटर कुठला आहे? जी. 15 बघूयात. द प्रॉडक्ट ऑफ द सिरियल नंबर ऑफ विच 2 लेटर्स करस्पॉन्ड टू द सिरियल नंबर ऑफ द लेटर ॲट द 2nd प्लेस फ्रॉम द राईट एंड. चला इथे आता प्रॉडक्ट सांगितली. आता काय सांगितलं? तर प्रॉडक्ट ऑफ द सिरियल नंबर ऑफ 2 लेटर्स करस्पॉन्ड टू द सिरियल नंबर ऑफ द लेटर ॲट द 2nd प्लेस फ्रॉम द राईट एंड. 2nd प्लेस ऑफ राईट एंड काय आहे? एक्स आहे. सो हे किती नंबरला? हा जर 25 आहे तर एक्स काय आहे? लिहून देते इथे. एक्स किती आहे? 24 पोझिशनला आहे. कितवा क्वेश्चन आहे हा? 15. ठीक आहे, एक्स किती पोझिशनला? 24. मग असे 2 लेटर आपल्याला हवे ज्याचं प्रॉडक्ट येणार आहे 24. आता आपल्याला माहिती की 8 3 24 आहे. मग 3rd ऑप्शन आणि 8 आपण घेऊन बघूयात. हे बघा 3rd नंबरला आहे सी आणि 8 नंबरला कुठला आहे? एच आहे.
म्हणजे 3 × 8 किती येतं आहे 24. मग सी आणि एच ऑप्शन आहे का? येस, फर्स्ट ऑप्शन सी आणि एच. सो हे मार्क करा. आता तुम्हाला 6 4 जा 24 पण आहे, पण 6 लेटर जे इथे आहे इथे एफ आहे आणि इथे ऑप्शनमध्ये कुठे एफ नाहीच आहे, त्यामुळे आपल्याला ते घेताच येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 12 2 जा पण आहे 24, पण 2 ऑप्शन 2 नंबरला जो आहे तो बी आहे, तो पण इथे ऑप्शन नाही आहे कुठे. म्हणजे बी आहे पण एक्स आपल्याला माहिती आहे की कुठल्या पोझिशन 24ला आहे. सो 24 × 2 हे 48 होईल. सो हा ऑप्शन पण येणार नाही. ठीक आहे, म्हणून आपण डायरेक्ट 3 × 8 घेतलं. नेक्स्ट बघूयात. इंटरचेंज द प्लेस of groups 2 and 4 in the new sequence. What are the serial numbers of letters those form the word shirt? चला इथे बघा काय सांगितलंय, हे मी परत एकदा लिहून घेतलंय. आपल्याला सांगितलं की हा सेकंड आणि फोर्थ हे इंटरचेंज करायचंय, पण त्याच्या आधी ह्याचे नंबर काय आहेत ते आपण बघूयात. ह्याचा बघा, ह्याचे तर नंबर आपण मगाशी काउंट करत, हे 1 2 3 4 5 आहे, हे 6 आहे, 7 8 9 10, हे 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 असे आहेत. मग हे इंटरचेंज केल्यावर आपल्याला त्याचे नंबर काय मिळणार आहेत? हे लिहून घेऊ आपण इथे ABCDE. आता हा फोर्थ ग्रुप आपण कुठे आणायचा आहे? सेकंड पोझिशनला आणायचा आहे. सो PQRST हा तसाच राहील KLMNO आणि इथे येणार आहे सेकंड FGHIG. ठीक आहे. आता काय सांगितलं आहे की शर्ट नंबर कुठल्या नंबर ह्याच्यापासून तयार होतो, कुठल्या वर्डपासून. तर आता इथे लिहून घेऊ आपण. एसला काय नंबर आहे? हे 5 6 7 8 9 9. त्याच्यानंतर एच कुठे आहे बघा, हे 10 झाले, हे 15 झाले आणि 16 17 18 9 18. त्याच्यानंतर SHI, आय कुठल्या पोझिशनला आहे? 18 20 19 सॉरी, एच हा 18ला आहे म्हणजे आय आहे 19ला. SHI आर कुठल्या पोझिशनला आहे? 5 6 7 8 पोझिशनला आहे. आणि टी कुठल्या पोझिशनला आहे? 10 पोझिशनला आहे. म्हणजे काय झाला नंबर? 9 18 19 8 आणि 10. म्हणजे ऑप्शन असणार आहे फोर्थ ऑप्शन इज अवर आन्सर. चला 17 क्वेश्चन बघूयात. इन द गिवन अल्फाबेटिकल सिरीज विच इज द 15 लेटर फ्रॉम द राईट एंड. आता फ्रॉम द राईट एंड आपण बघितलं तर एम हे 13 आलं होतं आपलं, म्हणजे 14 15. लेटर के, लेटर के इथे ऑप्शनच नाही आहे. जर इथे ऑप्शन नसला तर इथे लेटर के हेच आन्सर आहे. मागे पण मी आता चेक केलं, जिथे तुमचे आन्सर्स असतात तिथे पण त्यांचा पण आन्सर केच आलेला आहे, पण इथे त्यांचं काय तिथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे इथे. ठीक आहे, त्यांनी थर्ड ऑप्शन इथे आन्सर दिलंय के म्हणून. ठीक आहे, सो आपण हे के इथे मार्क करूया. पेपरमध्ये तुमच्या एक्झामला असं झालं तर तुम्हाला ह्याचे आपोआप मार्क्स मिळतात. नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड फॉर्म फ्रॉम द 8th 15th and the 20th letters respectively in the alphabetical sequence. आता 8 ऑपोजिट ऑफ द वर्ड फॉर्म फ्रॉम द 8th 15th and 20th. 8 कुठला आहे बघा, इथे एच आहे, ते लिहून घेऊ आपण इथे एच. त्याच्यानंतर 15th काय आहे बघा, हे 10 11 12 13 14 15 ओ आहे. आणि 20th हे 15 झालं, म्हणजे 20th कुठला आहे? टी, हॉट. मग हॉटच्या ऑपोजिट काय होणार आहे? कोल्ड. सो ऑप्शन 3 इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. द लेटर्स ऑफ विच सिरियल नंबर्स रिस्पेक्टिव्हली इन द अल्फाबेटिकल फ्रॉम द वर्ड सिंग. मग आता इथे बघा, सिंग एस कुठल्या नंबरला आहे? इथे एस 19 नंबरला. आय कुठल्या नंबरला आहे? 9 नंबरला. सो 19 9 झालं. सिंग एन कुठल्या नंबरला आहे? इथे एमचं 13 आहे तर एन कुठे येणार आहे? 14. आणि जी कुठे आहे? 7 नंबरला. सो आन्सर काय आहे? 19 9 14 7. इथे बघा ऑप्शन थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन द गिवन लेटर सिरीज व्हॉट इज द पोझिशन
of the letter from the start which is 4 to the left of the letter which is 10 from the right side of the series. थोडं कन्फ्युजिंग आहे, पण आपण एक एक जसं जसं सांगितलंय तसं तसं सॉल्व्ह करत जाऊया. 10 फ्रॉम द राईट. आता बघा इथे काय सांगितलं आहे, उलटीकडून सुरुवात करू आपण. 10 फ्रॉम द राईट साईड म्हणजे 10th फ्रॉम राईट. कुठला वर्ड आहे बघा 10 फ्रॉम राईट? पी आहे. त्याच्यानंतर सांगितलंय 4 टू द लेफ्ट ऑफ दॅट म्हणजे ह्याच्या लेफ्टला 4th लेटर कुठलं आहे. आता पीच्या 4th लेटर कुठला आहे बघा, 1 2 3 4 एल लेटर आहे. ठीक आहे, 4th लेटर कुठला आहे पीच्या नंतर? एल आहे. मग एलची पोझिशन काय आहे? एमची जर 13 आहे तर एलची काय आहे? 12 पोझिशन आहे. सो इथे बघा 12 नंबर म्हणजे सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. फाइंड आउट बिटवीन विच टू लेटर्स डज 3/5 number of the number letters between G and R occur in the above alphabetical series. 3/5 of the number कुठला येणार आहे तो बघायचा आहे आपल्याला. आता आधी आपण बघूयात की G आणि R मध्ये किती लेटर्स येतात ते. ठीक आहे, सो हा G काउंट इथे ठेवू आपण. R पर्यंत मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. G आणि Rच्या मध्ये म्हणजे इथे G आणि R काउंट करायचं नाहीये. G आणि Rच्या मध्ये किती लेटर्स येतात? 10 लेटर्स येतात. त्याचा 3/5 नंबर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे आपण काय करणार, फ्रॅक्शन आपण शिकलोय 3/5 ऑफ 10 म्हणजेच आपण काय करणार 3/5 इंटू 10 करणार. सो 5 1 जा 5 5 2 जा 10 म्हणजे आन्सर काय आलं 3 इंटू 2 इज 6 आन्सर मिळाला आपल्याला. आता बघा हा जो 6 नंबर आलेला आहे हा लेटरचा नंबर आहे. म्हणजे मग इथून G आणि G आणि R च्या मध्ये 6 लेटर कुठला आहे बघा. 6 लेटर G सोडून द्यायचा. 1 2 3 4 5 6 एम आहे. एम लेटर हा 6th आलेला आहे. ठीक आहे, हा 6th आलेला आहे. आता मग तो कशाच्या मध्ये येतो तर पहिला ऑप्शन आपला बघा काय दिलेला आहे बी अँड एच. मग बी आणि एच मध्ये येतोय का तो? नाही. सो फर्स्ट ऑप्शन येणार नाही. सेकंड ऑप्शन आहे के आणि एस. ठीक आहे, तर के आणि एसच्या मध्ये येतोय का एम? येतोय. त्याच्यानंतर ऑप्शन दिलेला आहे एच आणि ओ. पण एस आपण येतोय पण आपल्याकडे काय आहे आर पर्यंतच आहे, त्यामुळे हे सेकंड ऑप्शन पण येणार नाही. एच आणि ओच्या मध्ये येतोय का? येतोय. सो तो जी आणि आरच्या मधले दोन जे लेटर्स आहेत एच आणि ओ त्याच्यामध्ये येतोय. आणि डी आणि एच मध्ये येणारच नाही, कारण डी आपण स्टार्टिंग आपण कुठपासून घेतोय? जी नंतरच्या ह्याच्यापासून घेतोय. सो ऑप्शन काय येणार आहे? थर्ड, एच अँड ओ. सो हा मार्क करा. इथे आपला एक्सरसाइज 1.3 इथे आपला संपलेला आहे. तुम्ही आधीचे व्हिडिओ पण प्लेलिस्टमध्ये बघू शकता. पुढचे व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल, जे आहेत क्लासिफिकेशन आहे सेकंड टॉपिक. खूप सोपं आहे, त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.